मी उद्या मरणार आहे, परंतु मी काही लोकांचे प्राण वाचवले, हे असे शब्द ऐकून अक्षरशः प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू आले आणि येणारच. कारण काय मित्रांनो, तुम्हाला सांगतो, ऑस्ट्रेलियाला जी घटना घडली का, तो महाधुरंधर, महाबलशाली, पराक्रमी, तुम्हाला सांगतो, तो खरोखर त्या देशाचा खरा योद्धा. इमानदारीनं 100 आर्मी त्याच्या पुढे आहे ना, म्हणजे नतमस्तक झाली त्या दिवशी. असं त्यानं कार्य केलं. आतंकवादी हमला त्या ठिकाणी जेव्हा झाला आणि बेधुंद गोळीबार चालू होती त्या ठिकाणी, 15 लोक जाग्यावर ऑन द स्पॉट मेले मित्र. परंतु त्या एका बहादरानं निहत्ता, हातामध्ये काय नसताना 43 वर्षाचा एक वृद्ध माणूस धावत धावत गेला आणि त्या बंदूकधाऱ्या व्यक्तीला जाऊन पाठीमागून मिठी मारली. सांगा तुम्ही, असा जिगरा आणि अशी हिंमत आहे कोण्या बहादरात? निहत्ता व्यक्ती कोणी जाऊ शकत नाही. त्या व्यक्तीच्या हातात मोठी भारी पिस्तूल, धडाधड धडाधड गोळ्या मारत होता तो असा. आणि लोक घाबरून पळत होते, पण त्याच्या जवळ कोणाची जायची हिंमत होत नव्हती. पण ह्या व्यक्तीनं, बहादरानं, तिने हिंमत केली आणि त्या माणसाच्या हातातली ती बंदूक हिसकून घेतली, त्याला खाली पाडलं आणि काही लोकांचे प्राण वाचवले. अक्षरशः त्याचा प्राण सुद्धा धोक्यात आलता त्या टायमाला. कारण त्याचा जो साथीदार होता, तो मुलगा, त्या अतिरेक्याचा दोघा बाप लेकांना हल्ला केलता. त्यानं वरून त्याच्या अंगावरती गोळ्या झाडणं चालू केल्या. त्याला 2 गोळ्या लागल्या मित्र, 2. पण तरी बाजाराला काही झालं नाही. कारण त्याच्यावर देवाचा आशीर्वाद होता आणि तुमच्या आमच्या सामान्य नागरिकांचा आशीर्वाद होता, ज्याने इतक्या लोकांचा प्राण वाचवला. खरं शपथ सांगतो, अशी महान योद्धा आपल्या देशात, प्रत्येक देशात राहो, जिथं करून आपल्यासारख्याला काही प्रेरणा भेटन. खरं शिकासारखं आहे आपल्याला. 43 वर्षाचा माणूस तिथं धाडशी निर्णय करतो आणि त्या अतिरेक्याला मिठी मारून त्याच्या हातातली पिस्तूल हिसकून घेतो आणि काही लोकांचे प्राण वाचवतो. म्हणजे सांगा किती मोठी गोष्ट आहे आधी. आणि तो जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालता, तर त्याचे शेवटचे शब्द काय होते? त्याला वाटलं मी मरतोय आता, कारण त्याच्या छातीत 2 गोळ्या लागलेल्या होत्या. तो म्हणला, आता मी तर उद्या मरणार, परंतु मी काही लोकांचे प्राण वाचवले, असं माझ्या घरच्यांना सांगा. हे शब्द मित्र अंगाला काटे शारे काय ते येत होते. इमानदारीनं खूप फॅन सीन होता तो, इमानदारीनं. तर अशा महान योद्धाला माझ्याकडून एकदम काय त्याला मनापासून धन्यवाद आणि सल्यूट. इमानदारीनं 1 नंबर काम केलं त्यानं.